अस्सलाम वालेकुम गाईज, आदाब, नमस्ते आणि जय महाराष्ट्र। मी आपला शेख मिराज आपलं स्वागत करतोय माझ्या तारांबळीच्या ब्लॉगमध्ये। कारण फार तारांबळ सुरू आहे आणि आपण जसं की काल ब्लॉगमध्ये पाहिलेलंच आहे, मी काल भुसावळवरून मनमाडवरून बायलत नाशिक फ्री ट्रिप होती ती आणि तिथून रिटर्न मनमाडवरून अहमदनगर वाया दौंड वाया पुणे या ठिकाणी आलेलो आहे। आणि ज्या कामासाठी मी एवढी धावपळ करून एवढी मगजमारी करून इथपर्यंत आलेलो आहे त्याच्यासाठी आत्ता इथे पाऊस सुरू आहे आणि पाऊस एवढा भयानक पाऊस आहे की ज्या कामासाठी बाहेर पडायचं आहे तिथे जाणं सुद्धा कठीण आहे। कारण एक सेकंड सुद्धा पाऊस बंद नाही। रात्री झोपलोय 3:30 वाजता, उठलोय 6 वाजता, केवळ 2.5 तास झोपलोय इकडे जायचंय म्हणून आणि पाऊस बंद नाहीये। मी तुम्हाला दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल। हे बघा इकडे पावसाचा कसा सरी येतात आणि खूप जोरात पाऊस सुरू आहे। हा विमाननगर एअरपोर्ट रोड आहे हा आणि हे समोर सिम्बायोसिस कॉलेज। आणि जाणार कसं तुम्ही सांगा बाहेर, कारण 4 व्हीलर जर असेल तरच माणूस घराच्या बाहेर पडू शकतोय। हे इथे गाड्या बघा किती 4 व्हीलर लागल्या आणि आपल्याकडे एक नाहीये। तर मित्रांनो, जसं की तुम्ही आता बाहेर पाहिलेलं आहे की पाऊस सुरू आहे आणि एवढा महाभयंकर पाऊस आहे की रात्री मी जसं इथे पोहोचलोय तेव्हापासून एक सेकंड सुद्धा पाऊस बंद नाही आहे। आणि ज्या कामासाठी आलो तिथं आता बाहेर जायचंय। अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळासाठी मला बोलवण्यात आलेलं आहे। जे माझं पूर्वीचं जे C ग्रेडचं जे कार्ड होतं सभासदचं, तर ते आता माझं रिन्यू होऊन मला A ग्रेडचं भेटणार आहे। भविष्यात त्याचा खूप मोठा फायदा आहे। पण जायचं कसं, कारण जसं मी तुम्हाला दाखवलं किती 4 व्हीलर उभा आहे। लवकरच आपण पण घेऊ बस लायक क्या। पण विषय असा आहे, मला एक सांगायचं तुम्हाला की मी जसं माझ्या प्रत्येक ब्लॉगमध्ये सांगत असतो, पण तुम्ही काय करताय, व्हिडिओ बघता, व्हिडिओला स्किप करता, फुल वॉच करत नाही। त्याच्यामुळे मला जे तुमच्यापर्यंत जे काही पोहोचायचं आहे, मला जे काही सांगायचं आहे ते तुम्ही अर्धवट व्हिडिओ बघितल्यामुळे ते सगळं अपूर्ण राहून जात आहे। समझ रहे हो ना। त्यामुळे पूर्ण व्हिडिओ वॉच करा, पूर्ण व्हिडिओ बघायचा। मला नेमक्या माझ्या भावना काय आहेत, काय तुम्हाला सांगायचे, काय मॅसेज द्यायचा नेमका, ते तुमच्यापर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे। आणि राहिला विषय इथला पुण्यातला, तर रात्री 3 वाजता मी घरी आलो। 3 वाजता घरी आल्याच्या नंतर 2 ते 2.5 तास मी झोपलो आणि सकाळी लवकर उठलोय, आवरलं, स्वतःच पटकन आंघोळ वगैरे केली। आता जायचंय बाहेर म्हणून आणि पाऊस आणखीनही उघडायचं नाव घेत नाही। आता जसा पाऊस उघडेल तसं मी आता बाहेर निघणार आहे आणि दाखवेल तुम्हाला आणखीन काही नवीन काही गोष्टी पुण्यातल्या, जिथे बॉडीगार्ड फिल्मची शूटिंग झाली सलमान खानची, ज्या ठिकाणी कॅटरीना कैफला छायाला भेटायला सलमान खान येतो, करीना कपूरला, त्या ठिकाणी ती सीन शूट झालेला आहे गार्डनचा। तर तो तिथं आहे दत्तवाडीला, पु ल देशपांडे उद्यान म्हणून आहे, त्याच्यानंतर सारसबाग आहे। आज दोन्ही ठिकाणी आपण जाणार आहोत आणि तिथल्या काही चांगल्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत आज शेअर करणार आहे। बघायला विसरू नका। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओला हाईप करा। धन्यवाद।